मस्त कालपासून पाऊस चालूच आहे. तर थोडा वेळ स्टॉप झाला म्हणून एवढा पट्टा तरी चढून वरती आलो आणि आता थांबलो इथे दूध ठेवून. असं येते जाते सरीवर आहे म्हणा. आपण काय अजून कोर्ट काढलेलं नाही. कोर्टचं काय अजून उद्घाटन केलेलं दिसत नाही. आमच्याकडे कसं नाही का ह्या पावळ्यांचं पाणी असतं ना त्याने जास्त भिजायला होतं. पावसाने कमी पण पावळ्यांच्या पाण्याने जास्त भिजायला होतं. आता बघा इथनं जायचं म्हटल्यानंतर बघा पॅच सरळ आहे पण सगळा माणूस भिजून जाईल. गेला लगेच बघा म्युझिक कसं कमी झालं लगेच. पण पावळ्यांचं पाणी चालू आहे. स्टॉप झाला. जेवढा ढगाला तेवढंच पडतो वाटतं. पाऊस बघा आज येऊन जाऊन आहे. सरीवर आहे त्याच्यामुळे दूध तरी वाटायला भेटते. मध्येच थोडीशी उसंत घेते. बघा आमचा असल्फा मेट्रो स्टेशन. चला जाऊया. थोडं थोडं राहिले. हा एक सिद्धिविनायकचा एरिया राहिला आहे पूर्ण. वाटूया जरा फटाफट घरी जाऊया. जसं की छान नाश्ता करायला इथे दूध आहे आणि मस्तपैकी मुगाची भाजी आहे. मस्तपैकी या बाहेर मस्त आत्ताच आलो फ्रेश झालो जरा नाश्ता करायला बसलो आहे. नमस्कार मंडळी, मी स्वप्नील कात्रला आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मी मनाचा राजा. तर कसे आहात मंडळी? मजेत आहात ना? मजेतच असायला हवं. तर मंडळी तुम्ही सकाळी बघितलं पाऊस पडत होता. दूध वाटत होतो. दूध वाटून झाल्यावर आलो फ्रेश झालो. त्यानंतर नाश्ता केला. त्याच्यानंतर कुठे बाहेर गेलो नाही. आज खाली पण गेलो नाही काय नाही. पाय दुखत होतं जबरदस्त. अजूनही दुखतातच आहे. मग त्यानंतर झोपलो. गट्टू पण झोपला, तलू पण झोपला. त्यानंतर उठून क्लासला गेला. गट्टू उठून क्लासला गेला. पण आपलं ऑफिसचं काम चालू. म्हणजे बाहेर पावसाचं वातावरण आहे दिवसभर. आता पण अंधार झाला आहे पूर्ण. गावच्या साईडला भरपूर पडते म्हणतात. ठीक आहे चला शेतीच्या कामाला जोर आला असेल अशा बाळगूया. आणि बसलो म्हणजे ऑफिसचं काम चालू आहे. साईड बाय साईड करणं. सोमवार आहे. तुम्हाला माहिती सोमवार असलं की कुणालाच बरं वाटत नाही काम करायला. तेच काम चालू आहे ऑफिसचं. बघू गाणं थोड्या वेळ खाणी आहे मस्त. तर चला मंडळी आजचा मगाशी पाऊस पडत होता. आता काही पाऊस नाही आहे. पाऊस थांबला आता. पण मस्त पाऊस येऊन जाऊन सरीवर मस्त पाऊस आहे. आणि आज दिवसभर पावसाचं सावलं होतं. आज दिवसभर दूध वाटून आलो आहे. त्याच्या खेरीज मी कुठे बाहेर गेलो नाही. म्हणजे आज दिवसभर मी बातम्याच बघत होतो. कुठे आंदोलन दडपलं जातं आहे, कुठे विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज केला जातो आहे. हे विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करणं बरं. ते विद्यार्थी कुणी देशाच्या बाहेरचं नाही आहेत, आपलेच विद्यार्थी आहेत. देशाच्या तरुणाईवर विद्यार्थ्यांवर असा लाठीचार्ज होत असेल ना तर देश एका चुकीच्या दिशेने वाटचाल करतो आहे. हेच त्याचंच लक्षण आहे. अहो विद्यार्थ्यांचे प्रश्न ऐकून घ्या. ते प्रश्न किमान ऐकून तरी घ्या. एवढे 12 वर्ष 13 वर्ष तुम्ही रेकॉर्ड केलात पदावर राहण्याचा, पंतप्रधान पदावर राहण्याचा. तर ह्या कारकिर्दीत एकदा तरी लोकांचं ऐकून घ्या. अहो एखादं आंदोलन सक्सेस झालं तर तुमच्यावर कोणतं संकट नाही ओढवणार आहे. खूप भयानक परिस्थिती आहे. हे आंदोलन चांगलं चाललं तर वेळीच त्याला चांगल्या मार्गाने सोडवा. टॅकल करा त्याला चांगलं व्यवस्थित. त्यांच्यावर लाठीचार्ज करून अश्रूधूर सोडून नळकांड्या सोडून काही होणार नाही. काही साध्य होणार नाही. ते आपलीच मुलं आहेत. बरं ते काय रास्त मागण्या म्हणजे काय अशा अवास्तव कशा काही मागण्या करत नाही आहेत. त्या एकदम रास्त मागण्या करतायत. तुम्हाला राजीनामा घ्यायचा नसेल तर नका घेऊ. निदान दुसऱ्या मागण्या तरी मान्य करा. त्यांच्याशी चर्चेची तयारी दाखवा. अर्थात आपले
मंत्रीच जे पी नड्डा यांच्याशी आज त्यांच्या काही कार्यकर्त्यांनी भेट घेतली. चर्चा करा, चर्चेने मार्ग सुटतात आणि चर्चा करणं, डायलॉग करणं, संवाद साधणं हे एका सशक्त लोकशाहीचं चांगलं उदाहरण आहे. मंडळी लक्षात घ्या, कारण हल्ली 2-3 वर्षामध्ये श्रीलंका, बांगलादेश, नेपाळमध्ये जे उठाव झालेत ना, ते लक्षात घ्या. जेन झी हे सुद्धा जेन झीच आहेत, हे लक्षात ठेवा. आणि ते कशासाठी भांडताय तो? नीटच्या पेपरमध्ये पेपर लिकेज झाले, त्या पेपर लिकेजची सर्व नैतिक जबाबदारी घेऊन धर्मेंद्र प्रधानांचा ते राजीनामा मागतायत. अहो त्यात काय गैर आहे? यापूर्वी अनेक जणांनी या गोष्टींमध्ये राजीनामे दिलेले आहेत. बरं, तुम्हाला राजीनामा घ्यायचा नसेल नका घेऊ, निदान चर्चा करा, त्यांच्या दुसऱ्या मागण्या तरी ऐकून घ्या. असो मंडळी, चला तुर्तास तरी आता या व्हिडिओमध्ये आता इथेच थांबतो. पुन्हा भेटू उद्या सकाळी. तोपर्यंत टाटा, बाय बाय, गुड नाईट, शुभरात्री. आणि आंदोलनकर्त्यांना पण विनंती आहे की बाबांनो, आंदोलन करताय, सांभाळून करा, जीव सांभाळून करा. चांगल्या गोष्टीसाठी, चांगल्या कॉजसाठी, चांगल्या कारणासाठी तुम्ही आंदोलन करताय, त्याबद्दल तुम्हाला शुभेच्छा. निदान असा तरी पाठिंबा, घरात राहून तरी मी तुम्हाला या रूपाने मी सामाजिक माध्यमांवर माझं मत मांडून तरी तुम्हाला पाठिंबा देतो आहे. चांगलं शांततेच्या मार्गाने हे आंदोलन करा, वेगळं दिशाहीन होऊ देऊ नका. तुमचे जे काही उद्देश आहेत ते सरकारपर्यंत पोचवा, अगदी प्रभावीपणे पोचवा, पण अगदी शांतपणे, संयमाने, कारण तुम्ही तरुणाई आहात. तरुणांचं रक्त हे खूप सळसळतं असतं आणि कित्येक देशांचे भवितव्य घडवतं ही तरुणाई. आणि तुम्हीसुद्धा आमचं भवितव्य आहात. म्हणजे मी काही म्हातारा झालो म्हणून असं सांगत नाही तुम्हाला, पण तुम्ही विद्यार्थी म्हणून आंदोलन करताय, तर जपून करा, एवढीच विनंती. चला तुर्तास तर या व्हिडिओमध्ये इथेच थांबतो. पुन्हा भेटू उद्या सकाळी. तोपर्यंत टाटा, बाय बाय, गुड नाईट, शुभरात्री.